हॅलो स्टुडंट, आज आपण बघणार आहोत मल्टिप्लिकेशन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन. आणि हे जे काही डेसिमल फ्रॅक्शन याचे दोन मेथड आहे, मेथड फर्स्ट आणि मेथड सेकंड. आता हे दोन्ही पण मेथड अगदी आपण सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करूया, किंवा जसं तुम्हाला जितकं सोप्या भाषेत सांगता येईल तितके सोप्या भाषेत मी तुम्हाला समजून देण्याचा प्रयत्न करते. फर्स्ट जे काही एक्झाम्पल आहे ते काय 62.32 इंटू 2.5. आता हे जे काही एक्झाम्पल आहे ते आपल्याला दोन मेथडने सॉल्व करायचं आहे, मेथड 1 आणि मेथड 2. मग इथं जी काही मेथड 1 आहे त्याच्यामध्ये काय करायचे, तुम्हाला हे जे काही डेसिमल पॉईंट आहे ते रिमूव्ह करायचे. डेसिमल पॉईंट जर रिमूव्ह करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं, त्याला जे काही रिस्पेक्टिव्ह 100 किंवा 10 असेल त्यांनी काय करावं लागतं, डिवाइड करावं लागतं. मग आता इथं जो काही पॉईंट आहे, पॉईंट नंतर किती डिजिट आहे, 2 डिजिट, म्हणून आपण काय केलं, इथं 100ने डिवाइड केलं. नंतर 2.5 इथं जो काही पॉईंट याच्यानंतर किती डिजिट आहे, 1 डिजिट आहे, म्हणजे जो काही तुम्हाला 25 आहे तसं जर पॉईंट रिमूव्ह करायचं आहे तर कशाने डिवाइड करावं लागणार आहे, 10नी. आणि काय करायचं, जे काही तुमचे न्यूमरेटर आहे त्याचा मल्टिप्लिकेशन करायचं, ते इथं लिहिलं. आणि जो काही डिनोमिनेटर आहे त्याचा मल्टिप्लिकेशन केलं, इथं लिहिलं. आता इथं हे लिहिल्यानंतर यांचं जे काही डिव्हिजन आहे आपल्याला माहिती, डायरेक्टली काय करायचं, जितकी 0 आहे तितकं काय करायचं, तुमचं पॉईंट इकडं सरकवायचा. मग इथं किती आहे, 1 2 3, म्हणजे इथं किती येणार आहे, 1 2 3, म्हणजे किती येणार आहे, 155.80. ही झाली तुमची फर्स्ट मेथड. आणि सेकंड मेथडमध्ये काय करायचं, तुम्हाला सिम्पली मल्टिप्लिकेशन करायचं आहे, 5ने मल्टिप्लाय करायचं, नंतर 2ने करायचं, आणि नंतर हा जो काही डेसिमल आहे, डेसिमल पॉईंट आहे त्याच्यानंतर किती डिजिट आहे, 1, इथे किती आहे, 2, म्हणजे 1 2 3. हे जे काही 3 नंतर काय करायचं, तुम्हाला डेसिमल पॉईंट द्यायचं आहे. अशाच प्रकारे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.